चला तर मग आज आपण वर्ग आणि वर्गमूळ, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट या घटकाकडे जाऊयात. तर याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत, तुम्हीही लक्ष देत चला आणि लिहून घेत चला. महत्वाच्या मुद्द्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा आहे, वर्ग कशाला म्हणायचं. तर वर्ग कशाला म्हणायचं किंवा स्क्वेअर कशाला म्हणायचं ते हे लक्षात असणं आवश्यक आहे पहिल्या सुरुवातीला. तर वर्ग आपल्याला त्याच संख्येने, आहे की नाही, त्याच संख्येला गुणने म्हणजे वर्ग होय, आहे की नाही. कोणत्याही संख्येला त्याच संख्येला गुणलं म्हणजे वर्ग होय. वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येने स्वतःशी केलेला गुणाकार म्हणजे वर्ग होय. बघा, वर्ग म्हणजे कोणत्याही संख्येने स्वतःशी केलेला गुणाकार. म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्यायचं सर्वांनी, आता 2 गुणिले 2 म्हणजे त्याच संख्येला केलेला गुणाकार, त्याची मांडणी आपण 2चा वर्ग अशा पद्धतीने करतो. म्हणजे याला 4, हे दोन्ही 4. आता बघा 5 गुणिले 5 त्याच संख्येशी केलेला गुणाकार म्हणजे 5चा वर्ग अशा पद्धतीने लिहितात. 5च्या डोक्यावर 2 बरोबर 5 5 25. तर अशा पद्धतीनं हा मुद्दा पहिला लक्षात घ्यायचा आहे की वर्ग म्हणजे नेमकं काय आहे. तर वर्ग म्हणजे सोपी गोष्ट आहे, त्याच संख्येचा पाडा त्याच संख्येपर्यंत म्हणायचा, तो त्याचा वर्ग असतो. आपण हे पूर्वी पाहिलेलं आहे. आता नंबर 2चा घटक आहे, दुसरा मुद्दा आहे महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे. तर वर्गसंख्या कशाला म्हणायचं. तर वर्गसंख्या जी कोणत्या तरी संख्येचा वर्ग असते. बघा, जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग असते. त्याला काय म्हणतात, वर्गसंख्या म्हणतात. वर्गसंख्या म्हणतात कोणत्या तरी संख्येचा वर्ग असते. जी संख्या कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्ग असते त्याला वर्गसंख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, इथंच मी तुम्हाला दिलंय 2 गुणिले 2 बरोबर 4 म्हणजे 4 ही वर्गसंख्या आहे. तुम्हाला पाठीमागे शिकवलेलं आहे, मी याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे 1 हा 1चा वर्ग, 4 त्याचबरोबर 9 त्याचबरोबर 16 त्याचबरोबर 25 अशा 100 पर्यंत 10 संख्या वर्ग आहेत हे तुम्हाला मी सांगितलं होतं. म्हणजे कोणत्या ना कोणत्या संख्येचा वर्ग असते त्या संख्येला वर्गसंख्या असे म्हणतात. महत्वाचे मुद्दे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचे आहेत. महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्या, थोडक्यात बारकाईने लक्ष द्या. हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तिसरा मुद्दा काय आहे. तर तिसरा मुद्दा आहे एकक स्थानी 0 1 4 5 6 9 हे अंक एकक स्थानी असतात. ती संख्या पूर्ण वर्ग असते. आता सगळ्याच नाही बरं का, ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये जर पूर्ण वर्ग संख्या असेल, जर आपल्याला ओळखायची असेल तर हे अंक येणं आवश्यक आहे. 0 1 4 5 6 आणि 8. आता मग नसतात कोणते अंक. तर एक लक्षात घ्यायचंय, पूर्ण वर्ग जर संख्या नसेल तर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3
7 आणि 8 हे अंक कधीच येत नाहीत. मी काय सांगितलं तुम्हाला, हे येतात आणि हे कधीच येत नाहीत अंक. म्हणजे दिलेले पर्याय जर तुम्हाला दिले असतील आणि पूर्ण वर्ग संख्या असं ओळखा म्हटलं असेल त्यावेळेस 3 पर्यायाला जर हे एकक स्थानी अंक असतील आणि एका पर्यायाला यातला अंक असेल तर आपण काय करायचं आहे, या ठिकाणी याच्यामधील असणारा अंक काय करायचा आहे, एकक स्थानी असणारा अंक संख्या ही पूर्ण वर्ग आहे असं गृहीत धरायचंय. त्यानंतर आता एक लक्षात घ्या, एकक स्थानी 5 हा अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग करणे. आता वर्ग आपल्याला करायचा आहे, दिलेल्या संख्येचा वर्ग पटकन आपल्याला करायचा आहे, तर त्यावेळेस आपल्याला एकक स्थानी जर 5 असेल तर लवकर वर्ग करता येतो आणि पूर्ण वर्ग संख्या सुद्धा आपल्याला ओळखता येते. तर उदाहरणार्थ आपल्याला 45 चा वर्ग करायचा आहे. आपण 30 पर्यंत आपल्याला वर्ग पाठ आहे, पण तिच्या पुढचे वर्ग आपल्याला येत नाही. त्यावेळेस जर अशा पद्धतीची संख्या असेल, एकक स्थानी 5 असेल, तर वर्ग करताना आपण लक्षात घ्या, 5 चा वर्ग अगोदर एकक स्थानी लिहून टाकायचा 25, 5 चा वर्ग 25 आणि 4 च्या नंतरची पाड्यामधली संख्या म्हणजे 4 च्या नंतरची उजळणी मधली संख्या काय आहे, तर 4 च्या नंतरची 5 आहे. मग 4 पंचे 20 लिहून टाकायचं. हा झाला त्याचा वर्ग. बघा एकदम सोपा आहे. काय सांगितलं मी, 5 चा वर्ग अगोदर लिहून टाकायचा. हा 45 चा वर्ग करताना 5 चा वर्ग काय करायचा, 25 लिहून टाकला. त्यानंतर 4 चा वर्ग काय केला, 4 च्या पुढील संख्या 4 पंचे 20, इथली पुढील नाही तर 4 च्या नंतरची, उदाहरणार्थ 2 च्या नंतरची 3 आहे, 3 च्या नंतरची 4 आहे, 4 च्या नंतरची 5 आहे, 5 च्या नंतरची 6 आहे, 6 च्या नंतरची 7 आहे. अशा पद्धतीची त्याच्या नंतरची संख्या 11 च्या नंतरची 12 आहे, 12 च्या नंतरची 13 आहे. तर अशा पद्धतीची या दशक स्थानच्या अंकाच्या नंतरची संख्या कोणती आहे, त्या दोन्हीचा गुणाकार आपण करायचा आहे. तर मग इथं काय केला मी, गुणाकार केला, 4 आणि 5 चा गुणाकार केला, म्हणून 4 पंचे 20. अगोदर 5 चा वर्ग लिहिला 25 आणि नंतर 4 पंचे 20. अशा पद्धतीने त्याचा वर्ग करायचा आहे. आता इथं 45 चा घेतला होता आपण, 65 चा घेऊ, 65 चा वर्ग. आता काय करायचंय, 5 चा वर्ग 25, 6 च्या पुढची संख्या 6 गुणिले 7 26 42, किती आली, 4225. म्हणजे 65 चा सुद्धा वर्ग अशा पद्धतीने आपल्याला करता येतो. म्हणजे एकक स्थानी ज्या संख्येच्या 5 असेल त्याचा वर्ग करताना आपल्याला अशा पद्धतीने वर्ग करायचा आहे. आता याचं वर्गमूळ आपल्याला लिहायचंय आहे की नाही, काय करायचंय, वर्गमूळ लिहायचंय. त्यावेळेसही सोपं आहे. हे 25 जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्यात 25 चा वर्गमूळ घ्यायचं 5. आता ह्याची फोड अशी करायची की 2 जवळच्या संख्येची, म्हणजे जवळच्या संख्या म्हणजे कोणत्या आहेत, 7 सकून 42 किंवा 6 7 42, याच्यातली लहान संख्या घ्यायची, झालं 65. अलग लक्षात, वर्गमूळ करण्याची पद्धत सुद्धा आणि वर्ग करण्याची पद्धत सुद्धा. जर अशा पद्धतीची एखादी संख्या आली असेल त्याचं वर्गमूळ घ्यायचं आहे, आपल्याला पाठ नाही, त्यावेळेस काय करायचं, आपण इथं 25 चं वर्गमूळ 5 घ्यायचं, ही संख्येची फोड करायची. फोड केली काय आपण, 6 7 42 जवळच्या संख्येची आणि त्यांचा गुणाकारामधली जी छोटी संख्या आली आहे ती संख्या इथं लिहून टाकायची. हे झालं त्याचं वर्गमूळ. अशा पद्धतीनं ही पद्धत लक्षात ठेवायची आहे. एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्येचा वर्ग करणे, 5वा मुद्दा आहे. तर उदाहरणार्थ 80 ही संख्या आहे, 80 चा वर्ग. आता एकक स्थानी 0 जर असेल तर एक लक्षात ठेवायचं, या शून्याऐवजी 2 शून्य लिहून टाकायचे. एका शून्याऐवजी काय केलं आपण, 2 शून्य लिहिले आणि 8 चा वर्ग करायचा, 8 8 64. हा झाला त्याचा वर्ग. अवघड आहे का काही, एकदम सोपं आहे. काय केलं आपण, एका शून्याऐवजी इथं 2 शून्य लिहिले, इथं एका शून्याऐवजी 2 शून्य लिहायचे आणि 8 चा वर्ग त्याच्या दशक स्थानची संख्या आहे, त्या संख्येचा वर्ग त्याच्यानंतर लिहायचा आहे. म्हणजे एकक आणि दशक स्थानी 0, शतक आणि हजार स्थानी किंवा त्याच्यानंतरच्या स्थानी त्याच्या अगोदरच्या संख्येचा वर्ग. एकदम सोपं आहे. लक्षात आलं का? कोणत्याही संख्येचा नैसर्गिक संख्येचा वर्ग करताना या 2 सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. जर मोठी संख्या असेल तर, आणि जर लहान संख्या असेल तरीही या पद्धतीने आपण सोडवू शकतो, मोठी असेल तरी आपण या पद्धतीने सोडवू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, या सूत्राने आपल्याला काही संख्यांचा वर्ग करणे शिकायचं आहे. आता पहा, इथं मी दिलं तुम्हाला उदाहरण, छोटी संख्या घेऊ आपण सुरुवातीला, 12 चा वर्ग करणे. आता 12 चा वर्ग आपल्याला पाठ आहे,
परंतु या सूत्राच्या साहाय्याने करायचं आहे की नाही. 12 म्हणजे काय आहे, 10 अधिक 2 आहे. आता 10 आणि 2 चा वर्ग आहे म्हणजे सुरुवातीला 10 चा वर्ग अधिक 2 गुणिले 10 गुणिले 2 गुणिले 10 गुणिले 2 अधिक 2 चा वर्ग 4, 2 चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग 100 अधिक 10 दुनी 20 दुनी 40, 10 दुनी 20 20 दुनी 40 अधिक 4 चा वर्ग. आता बघा या ठिकाणी किती आलं, 100 आणि 40 40 144 आला का वर्ग. म्हणजे शॉर्टकट मेथड आपण करू शकतो. या ठिकाणी एकक स्थानची संख्याचा वर्ग करा, त्यानंतर दशक स्थानची संख्या कोणती आहे त्याचं प्लेस व्हॅल्यू यांचा गुणाकार करा आणि गुणाकार करून त्यात ती संख्या मिळवा. मिळवल्यानंतर त्या दशक स्थानच्या संख्येचा वर्ग करा आणि तो त्यात मिळवा. ती असेल त्याची वर्ग करण्याची मेथड. ही सोपी मेथड आहे. तर या पद्धतीने आपण वर्ग करू शकतो. किती मोठी असेल लहान असेल कोणतीही संख्या असेल तरी आपण या ठिकाणी वर्ग करू शकतो.